रामकृष्ण हरी माऊली. खरे सुख आणि खोटे सुख यात काय फरक आहे? खरे सुख कोणते आणि खोटे सुख कोणते याचा आपण जर शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर प्रत्येक जीवाला असं वाटत असतं की मी सुखी असावे, पण आजच्या पुरतं नाही तर कायमचं सुखी असावे, मला कधीही दुःख नसावे. म्हणून तर जीव सतत सुखाच्या शोधात असतो. कारण जीवात्मा स्वतः सुखस्वरूप आहे, त्याचा तो मूळच स्वभाव आहे. आत्मा जर सुखस्वरूप आहे तर त्याला दुःख कशामुळे होते? तर केवळ धारण केल्यामुळे. व्यवहारात आपण ज्याला सुख म्हणतो ते शास्त्रीयदृष्ट्या खरे सुख नाही. आपला देह आणि इंद्रियांना आवडते विषय भोग मिळाले तर जीवाला सुख वाटते आणि ते सुख खरे सुख आपण मानतो. पण देह, इंद्रिय आणि देह संबंधी पसारात जर नाशवान आहे, खोटा आहे, मिथ्या आहे, तर त्या देह इंद्रिया विषय भोगापासून मिळणारे सुख आणि आनंद तरी खरा कसा असेल? शरीराला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांच्या भोगाची आसक्ती असते. त्यांची पूर्ती झाली की आनंद, अपूर्णता राहिली की दुःख झाले. ज्याला मनासारखे इंद्रिय विषय भोग मिळत नाही तो आत्मा दुःखी असतो. पण आत्मा तर सुखस्वरूपच आहे. पण भ्रमाने मी देह व माझी इंद्रिय यांच्यापासून मिळणाऱ्या सुखाला सुख मानून बसलेला आहे. देह आणि देह इंद्रियापासून मिळणारे सुख हे दुःखच आहे याचा उशिरा मानवाला अनुभव येतो. पण जेव्हा जन्म जरा व्याधीमध्ये जीव दुःखाने पीडित होतो तेव्हा त्या इंद्रिय विषय भोगाचे सुखही नकोसे होते. मग साधू संत, शास्त्र, ग्रंथ यांनी सांगितलेल्या खऱ्या सुखाचा तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्या खऱ्या सुखाचा पत्ता त्याला फक्त संतच सांगू शकतात.